मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी अतिपावसामुळे बऱ्याच जणांचे कापूस प्लॉट खराब झालेले आहेत आणि अतिपाऊस झाल्यामुळे कापूस पिकाचं बरेच नुकसान देखील आपल्याला बघायला मिळत आहे आणि अतिपावसामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणजेच प्लॉटमध्ये कापूस पिकाचे जे काही झाड आहे त्याच्यात मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतोय। म्हणजेच काय, झाड हे जागेवर सुकत आहे। तर 48 तासात आपण हे झाड कशा पद्धतीने फ्रेश केले पाहिजे, हिरवेगार केले पाहिजे, परत जिवंत केले पाहिजे आणि टवटवीत आपल्याला दिसायला पाहिजे, तर यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, तर हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर खूप असं जबरदस्त मी या ठिकाणी फॉर्म्युला तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर तुम्हाला या ठिकाणी खूप महागड्या स्वरूपात फवारणी करून खर्च वाया करण्याची म्हणजेच गरज नाहीये। तर हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे काही गरजू आणि गरीब शेतकरी असतील त्यांचा खर्च कमी व्हावा आणि त्यांचं उत्पादन वाढावं आणि त्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन वाढल्यानंतर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळावा, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे। हाच माझा दृष्टिकोन आहे। तर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हजारो रुपये खर्च करून महाग फवारणी घेण्याची आवश्यकता नाहीये। तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक फॉर्म्युला सांगणार आहे, तर तो तुम्ही या ठिकाणी ट्राय करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 48 तासात तुमचा वाया गेलेला कापूस प्लॉट किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव हा जागेवर थांबलेला दिसेल आणि जे झाड म्हणजेच मर झालेले असतील ते पूर्ण जिवंत तुम्हाला झालेले दिसतील आणि फ्रेश तुम्हाला बघायला मिळतील। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, 20 लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला रिडोमिल हे 30 ग्रॅम घ्यायचं आहे आणि सोबत रूट झोन हे 30 ml घ्यायचं आहे आणि तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर म्हणजे जे काही संडासच्या टॅबलेट असतात तर त्या आपल्याला 20 लिटरच्या पंपसाठी 2 ते 4 टॅबलेट घ्यायचे आहे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला 100 ग्रॅम युरिया हा 20 लिटरच्या पंपमध्ये ऍड करायचा आहे। आणि मित्रांनो, हे जे काही मिश्रण आहे हे चांगलं व्यवस्थितरित्या म्हणजे ढवळून घ्यायचं आहे आणि एका ठिकाणी म्हणजे ज्या झाडाची मर झालेली आहे तर त्या झाडाच्या बुडाजवळ आपल्याला अतिपावसामुळे म्हणजे त्या ठिकाणी एक गड्डा पडलेला दिसेल, त्या ठिकाणी आपल्याला पायाने त्या बुडाजवळ म्हणजे दाबणी करायची आहे। म्हणजे त्या गड्ड्याद्वारे म्हणजे मुळांपर्यंत एक बॅक्टेरिया जातो आणि त्या ठिकाणी म्हणजे झाड मर व्हायला सुरुवात होते। तर त्या ठिकाणी आपल्याला बुडाजवळ पायाने दाबून द्यायचंय आणि आपल्याला 100 ते 150 मिली पाणी एका झाडाच्या बुडाजवळ म्हणजे आपल्याला ड्रिचिंग करायची आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही उपाययोजना केली तर खूप जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला 48 तासात बघायला मिळणार आहे। खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाणारा फॉर्म्युला आहे। नक्की ट्राय करून बघा। लाखो शेतकरी हा फॉर्म्युला ट्राय करून बघतात, तर ज्या शेतकऱ्यांना हे माहीत नसेल त्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट घ्या। खूप कमी खर्चामध्ये हा रिझल्ट आहे आणि तुम्ही जर महाग फवारणी घेत असणार तर अतिरिक्त म्हणजे खर्च करू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।